आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणातून मोठी बातमी येते। या प्रकरणाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर येतोय। मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील वळणावरती अपघात होऊ शकतो। मुंबई रेल प्रवासी संघटनेने हे आधीच सूचित केलेलं होतं। मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष यांनीही ऑनलाईन तक्रार केली होती। आनंद पाटील यांनीही तक्रार केलेली होती। दरम्यान रेल्वे मंत्रालय, रेल्वे जनरल मॅनेजर, रेल्वे DRM यांना या संदर्भातली तक्रार करण्यात आलेली होती। मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या 3 आणि 4 प्लॅटफॉर्म नंबरच्या दोन्ही बाजूला रेल्वे ट्रॅकचं हे वळण असल्यामुळे हे सूचित केलेलं होतं आणि 21 फेब्रुवारी 2025 लाच या दिवशीच खरं तर ऑनलाईन पद्धतीने ही तक्रार केलेली होती। एक्सच्या माध्यमातून ही तक्रार करण्यात आलेली होती। वेळीच दखल घेतली नाही म्हणून अपघात झाल्याचं बोललं जात आहे। अपघात होऊ शकतो अशी शक्यता सुद्धा वर्तवलेली होती। मात्र तक्रारीची रेल्वेने दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे आता रेल्वेच्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती मृत्यूला जबाबदार म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येते। चाचपणी करत मागणी मुंबई रेल प्रवासी संघ करतोय। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजित, आपण बघतो खरं तर हा अपघात होऊ शकतो। प्लॅटफॉर्म 3 आणि 4 हे धोकादायक वळण आहे। हे या संदर्भातली तक्रार आधीच केल्याची माहिती समोर येते की ज्या पद्धतीनं ही सगळी घटना घडली आणि घटनेनंतर जे काही तिथे होऊ शकतं याची संपूर्ण कल्पना जी आहे ही गेल्या कित्येक महिन्यांपासून तिथं चर्चेला होती आणि जी माहिती आपल्याला मिळाली होती, आपण प्रवाशांशी बोललो होतो, आम्ही देखील स्वतः तिथून प्रवास केला होता। ज्यावेळेस हा मुंब्र्यातला जो भाग आहे, मुंब्र्याच्या दोन्ही साईडचा प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4चा जो पाठचा पुढचा भाग आहे, म्हणजे दिवा साईडचा आणि ठाणा साईडचा दोन्ही ठिकाणी ट्रेन आली तर स्पीडमध्ये असलेली ट्रेन जी ती जर खायची किंवा तिथे झटका लागायचा आणि ती वळणावरती कलंडायची ट्रेन। त्यामुळे प्रेशर एका साईडला जायचं, पूर्णपणे ट्रेनच्या राईट साईडला दोन्ही बाजूने जायचं आणि त्यामुळे अपघात होऊ शकत होते अशी पूर्वकल्पना होती। त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर आता ही तक्रार जी आहे ही रीतसर अधिकृतरित्या रेल्वे प्रशासनाला केली होती। रेल्वे प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली होती। रेल्वे प्रशासनाचे अधिकारी असतील, रेल्वे मंत्रालय असेल, यांना याबाबत पूर्ण कल्पना दिली गेली होती। अशी सगळी जी माहिती आहे ही समोर आलेली आहे। 1-2 दिवस नाही, हा जून आहे, 9 जूनला ही घटना घडलेली आहे आणि 21 फेब्रुवारी 2025ला ही माहिती महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने, आनंद पाटील नावाचे एक व्यक्ती जे आहे ते मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आहेत आणि काही प्रवासी संघटनांचे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत। त्यांनी ही माहिती रीतसर ऑनलाईन तक्रार करून, मेल करून रेल्वे मंत्रालय असेल, जनरल मॅनेजर असेल रेल्वेचे, मध्य रेल्वेचे, त्यानंतर DRM असतील यांना मेल केले होते, ऑनलाईन केले होते। त्यानंतर ऑनलाईन तक्रार देखील फाईल केली होती। एवढंच काय तर मुंबई रेल प्रवासी संघ या संघाने ही तक्रार जी आहे ती ट्विट केली होती, रेल्वेला याबाबत माहिती दिली होती। आपल्याला माहिती आहे की ट्विटर हे हँडल जे आहे यावरून रोज शेकडो तक्रारी सरकारी विभाग आहेत त्यांच्याकडे येतात आणि त्याच्या मार्फत तक्रारींचं निवारण केलं जातं किंवा त्यांना उत्तर दिलं जातं। मग इतकी गंभीर तक्रार करून त्या ठिकाणी काय ॲक्शन घेतली गेली, काय ॲक्शन नाही घेतली गेली, का त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, याचा जाब आता रेल्वे प्रवासी संघ जो आहे तो विचारतोय। मुंबई रेल प्रवासी संघ यांनी स्पष्ट केलेलं आहे याबाबत आता आम्ही चाचपणी करतोय आणि यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा, मृत्यूस कारणीभूत असे गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई होऊ शकते का याची आम्ही चाचपणी करतोय। एवढंच काय तर संबंधित प्रकरणी आम्ही कोर्टात देखील जाणार आहोत अशी देखील मुंबई रेल प्रवासी संघाच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे ही इतकी मोठी गोष्ट समोर आलेली आहे की ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं असतं आणि फक्त तांत्रिक अडचण ही होती की जसं ही काल घटना घडल्यानंतर आता त्या अजित, मी काही काळ तुम्हाला थांबवतो। ज्यांनी तक्रार केली आहे आनंद पाटील सध्या आपल्या सोबत, त्यांच्याशी आपण बोलूया। आनंदजी, खरं तर आता 21 फेब्रुवारी 2025 ला ही तुम्ही तक्रार केलेली होती आणि त्यानंतर हा काल अपघात झालेला आहे। काय नेमक्या तक्रारीमध्ये तुम्ही नमूद केलेलं होतं? तक्रारीमध्ये मी नमूद केलं की दिवानंतर मुंब्रा आणि मुंब्राच्या पुढे पारसी कॉलनीचा बोगदा जो आहे ना कळव्याच्या पुढचा, बरोबर तिथं जे कर्व आहे ना, टर्न आहे ना, हो हॅलो, हा बोला, येतो तुमचा आवाज। जो कर्व आहे ना तिकडे रेल्वे अक्षरशः कलते झुकते अक्षरशः। मग ज्यावेळी गर्दीचा भार असतो ना, मुंबई दिशेला ज्यावेळी येते ना लोकल रेल्वे गाडी, त्यावेळी ते भार, ते ज्या दिशेला गाडी कलते तिकडून ते बाहेर पडण्याचा धोका आहे का, तर लोक एवढी गर्दी असण्या हॅलो, हो येतो तुमचा आवाज, बोला तुम्ही। त्या संदर्भात मी रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार केलेली की आता ते कर्व जे आहे, जे कोपरा आहेत ना, टर्निंग पॉईंट जे आहेत ना, त्या ठिकाणी
रेल्वे जास्त कलते आहे, झुकते आहे, त्यामुळे रेल्वेचा अतिरिक्त जे लोंढा म्हणजे प्रवासी गर्दी असते ना ते बाहेर पडण्याचा चान्सेस आहे, त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. बर, म्हणजे त्यानंतर इतक्या मोठ्या रेल्वे धोक्यासंदर्भात बाहेर पडते, त्यांच्या मॅन्युअल प्रमाणे हो बोला बोला. सॉरी त्यांच्या मॅन्युअल प्रमाणे रिसर्व नियमाप्रमाणे ते टर्न बसवलेले आलेलेच आहे. बर, म्हणजे या इतक्या मोठ्या धोक्यासंदर्भात आधीच सूचित करून सुद्धा वेळीच दखल घेतली नाहीये असं तुमचा आरोप आहे का? हो 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 नक्कीच. बरं, मी याला नेमकं जबाबदार कोणाला तुम्ही धरताय, हा जो काल अपघात झालाय त्याला? रेल्वे मंत्रालय जे आहे ना ते अतिरिक्त जी गर्दी होते त्याच्यावर नियोजन काही करत नाही. ठाणा ते डोंबिवलीवरनं जे ठाण्यापर्यंत जे प्रवासी आहेत त्यांना अतिरिक्त गाड्या मिळत नाहीत मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या. बर, त्यामुळे तो सुद्धा भार ते ऑलरेडी सर्व गाड्या भरून येतात तिकडून. बर, कल्याण डोंबिवलीवरून पूर्ण कल्याण कसारा वगैरे तिकडून बरोबर ना. त्यानंतर कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा हे पूर्ण सरतात ना रेल्वे प्रवासी. बर, निश्चित त्यांना म्हणजे हॅलो हा बोला बोला. हा बोलत राहा. नाही निश्चित धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्या संदर्भात. तर पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्यासोबत आहेत. अजित, आपण खरं तर बघतोय 21 तारखेला ही तक्रार केलेली आहे, 21 फेब्रुवारीला, आणि त्यानंतर हा काल अपघात घडतो. या सगळ्या गोष्टीला नेमकं जबाबदार कोणाला धरावं लागेल? नक्कीच या पत्रामध्ये आनंद पाटील यांनी स्पष्टपणे जे नमूद केलेलं आहे ते रेल्वे मंत्रालय, त्याच पद्धतीनं जनरल मॅनेजर मध्य रेल्वेचे, त्याचबरोबरीनं DRM ज्या त्यांच्या अंडर हा सगळा भाग येतो, त्यांना सिनियर DRM असतील यांना याच्याबद्दल जबाबदार धरलं पाहिजे. कारण का 1-2 नाही, ही पहिली तक्रार समोर आली आहे ज्यांनी जवळपास 4 महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला स्पष्ट केलं होतं आणि सूचित केलं होतं, धोक्याची माहिती दिली होती, त्यांनी दुर्लक्ष केलं. काल आपण जेव्हा मुंब्र्यामध्ये ज्या ठिकाणी घटना घडली आणि यांनी अगदी सविस्तर, आनंद पाटील यांचं तुम्ही जर तक्रार पाहिली तर त्यांनी अगदी सविस्तर तक्रार लिहिलेली आहे. की प्लॅटफॉर्म नंबर जो 3 आणि 4 आहे मुंब्र्याचा, त्याच्या दिव्या बाजूला आणि ठाण्या बाजूला दोन्ही बाजूला एक अपघाती वळण आहेत आणि त्या वळणाजवळ गाडी स्पीडला असली, गाडीमध्ये गर्दी असली तर गाडी कलंडते आणि तिथून मग जे प्रवासी जे आहेत ते पडण्याची शक्यता जास्त आहे. काही प्रवासी पडले देखील आहेत. ही सगळी घटना जी काल घडली ती त्यांनी पत्रामध्ये नमूद केलेली आहे 4 महिन्यापूर्वी. त्यामुळे यासाठी जबाबदार जे आहेत ते DRM, सिनियर DRM, जनरल मॅनेजर आणि संबंधित अधिकारी ज्यांना हा मेल मिळाला होता. रेल्वे मंत्रालयाने याबाबत खुलासा करणं गरजेचं आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. असं दुर्लक्षित केलं. बघा कसं आहे की साधारणपणे आपण जर पाहिलं तर दर दिवशी जवळपास लाखो जे चाकरमानी आहेत ते रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेचं उत्पन्न मुंबई रेल्वेवरती आहे. सगळ्यात जास्त उत्पन्न जर रेल्वेला कुठे मिळत असेल तर ते या जे लोकल प्रवास करतात त्यातून मिळतं. आणि त्यांच्या सुरक्षेकडे जर दुर्लक्ष करत असतील तर या सगळ्या अधिकाऱ्यांना, मुद्रा अधिकाऱ्यांना कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि ते स्पष्टपणे त्यांच्या पत्रावर नमूद केलेलं आहे. मी मगाशी सांगतो की मुंब्रा रेल्वे स्थानकावरती मुंब्रा रेल्वे प्रवासी संघाचे तिथे अध्यक्ष होते शेख म्हणून, त्यांनी देखील सांगितलं होतं मी जवळपास 3 पत्र दिलेली आहेत रेल्वे प्रशासनाला की हा टर्न जो आहे, हे जे वळण आहे अत्यंत धोकादायक आहे आणि इथं कोणताही अपघात होऊ शकतो याची खबरदारी घ्यावी आणि त्यानुसार तिथं गाड्या स्लो कराव्यात. जे काल अपघात घडल्यानंतर आता केलं जातंय ते जर आधी केलं असतं तर 4 जणांना नाहक आपला जीव गमावा लागला नसता, 2 जण मृत्यूची झुंज देत नसती आणि 7 जणांना गंभीर जखमा झाल्या नसत्या. या सगळ्या घटनेला हे ते अधिकारी जबाबदार आहेत ज्यांनी याकडे कानाडोळा केला, दुर्लक्ष केलं. आजचीच घटना जर आपण पाहिली तर मनसेनं मोर्चा काढला होता. तिथं DRM आणि सिनियर तिथे DCM आले होते. मुळात हे अधिकारी जेव्हा मनसेचे पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करत होते, त्यांच्याशी बोलत होते, त्यांना त्यांच्या मागण्या सांगत होते, त्या अधिकाऱ्यांना काहीही कळत नव्हतं. त्यांनी जेव्हा यांनी विचारलं आम्ही तुम्हाला जे सांगतोय ते कळतंय का, ते मराठी सांगत होते. ते बोलले आम्हाला, त्यांनी मान डोलवली की काही समजत नाही म्हणून आणि ते तिथून निघून गेले. ही परिस्थिती आहे. जर ज्या चाकरमान्यांकडून, ज्या रेल्वे प्रवाशांकडून तुम्हाला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न मिळतं, त्या चाकरमान्यांच्या सुरक्षेबाबत जर भोंगळ कारवाई करत असेल, नक्कीच ही घटना घडलेली आहे याबद्दल आता प्रवासी संघ जे आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत. रेल्वे प्रवासी आक्रमक होऊ नये, कारण का शेवटी त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. 4 ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची आपण वय पाहिले तर 23, 30, 27 आणि 40 अशी वय आहेत. अगदी तरुण वयातील हे सगळी मंडळी आहेत. त्यांचा जीव गेला. ह्यांच्या मागे भाऊ, बहीण, आई
सगळं कुटुंब असतं, यांच्यावरती जबाबदार असतात म्हणून जीव धोक्यात टाकून हे प्रवास करत असतात आणि शेवटी त्यांचा जीव गेलेला आहे. जर हा धोका आधी सूचित केला होता तर मग याच्यावरती का कारवाई केली नाही, आणि कारवाई केली नाही तर कोणी केली नाही, त्याला जबाबदार कोण आहे, याबाबत आता शहानिशा होणं गरजेचं आहे. मुंबई रेल प्रवासी संघ जो आहे याबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाकडे देखील दाद मागणार आहे. अनेक वेळा आपण पाहिलं असेल की अशा प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालय स्वतःहून तक्रारीची दखल घेत किंवा स्वतःहून घटनेची दखल घेत सुमोटो याचिका दाखल करते आणि संबंधित अधिकारी जे कर्मचारी असतात त्यांना धारेवर धरून त्यांच्यावरती कारवाई देखील करते. याही प्रकरणात आता अशीच मागणी होते. खरं तर मुंबई रेल प्रवासी संघ असेल, आनंद पाटील असेल, या सगळ्या हे सगळे प्रवासी आहेत किंवा हे संघाचे पदाधिकारी आहेत, हे वारंवार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आणून देत असतात. त्यामुळे यांनी आता पुढाकार घेतलेला आहे. हे पुढे जाऊन बरोबर लढा अजित, देण्याचा आहे, खरं त्यांनी तर आणखीन एक द्यावा. कालपासून रेल्वेचं प्रामुख्याने एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे ते तिकडचं असलं तीव्र वळण, आणि या संदर्भातलीच तक्रार या आधी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा प्रामुख्याने समोर येतो. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.